सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 48 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रुद्र आणि दामिनी गाडीमध्ये विशालच्या गाडीची वाट बघत बसले होते आणि आता विशाल पेट्रोलिंगसाठी बाहेर पडला. तसा त्याच्या मागे रुद्रनं पाठवलेल्या 2-3 गाड्या निघाल्या आणि त्यामध्ये त्याचे मित्र बसले होते आणि रुद्रच्या पाठीमागे सुद्धा त्याच्याच मित्रांच्या आणखीन 2-3 गाड्या होत्या. रुद्रचा नक्की काय प्लॅन आहे हे दामिनीला समजत नव्हतं आणि आता विशालची गाडी गस्त घालता घालता एका अरुंद रस्त्याने एका बोळीतून निघाली आणि बोळीमध्ये जेमतेम एकच गाडी बसत होती आणि नेमकं समोरून रुद्रची गाडी आली आणि आता विशालची गाडी आणि रुद्रची गाडी त्या गल्लीच्या एकदम मध्ये आल्या आणि आता जायला जागाच नाही. कोण कुणीकडून जाणार काही कळत नव्हतं. शिंदेने खूप हॉर्न दिले पण रुद्र काही जागचा हलत नव्हता. विशाल वैतागला आणि म्हणाला, शिंदे जाऊन बघा जरा कोण आहे. शिंदे खाली उतरले आणि येऊन बघतायत तर रुद्रची गाडी होती. शिंदे म्हणाले, रुद्र गाडी मागे घेतोस का. रुद्र म्हणाला, शिंदे साहेब तुम्ही तुमची गाडी मागे घ्या. मी आधी या रस्त्याने आत आलो आहे म्हणून अगोदर माझा हक्क बनतो इथून जाण्याचा. आता रुद्र ऐकणार नाही हे शिंदेला माहीत होतं म्हणून ते गेले आणि म्हणाले, साहेब रुद्र आहे आणि तो ऐकत नाही. विशाल चिडला आणि म्हणाला, जिथे तिथे हा साला आडवा कसा येतो मलाच. कितीही नाही त्याचं तोंड बघायचं म्हटलं तरी दिसतंच. आणि आता विशाल खाली उतरला. त्याच्या हातात त्याची स्टिक होती आणि त्यानं ती स्टिक त्याच्या काचेवर टकटक वाजवली. रुद्रनं फार ॲटिट्यूडमध्ये काच खाली घेतली. आता गाडीमधली दामिनी गाडीच्या मागच्या सीटखाली लपली होती. विशालला तोंड दाखवायचं नाही म्हणून, कारण तो म्हणाला होता ना, तिनं त्याला तोंड दाखवलं तर त्याचा मृत्यू होईल. आणि विशाल म्हणाला, तू तुझी गाडी मागे घे. रुद्र म्हणाला, या गल्लीतून माझी गाडी आली आणि मग तुमची आली. तुम्हाला कळलं नाही का की या रस्त्याला एकच गाडी बसते. मग तुम्ही तुमची गाडी घालायला नाही पाहिजे होती. विशाल म्हणाला, मला शहाणपणा शिकवू नकोस. तुझं अंतर कमी आहे आणि तू गाडी मागे घे. रुद्र म्हणाला, माझं अंतर कमी आहे कारण मला एक फोन आला म्हणून मी जाग्यावरच थांबलो होतो. त्यामुळे तुम्ही अगोदर तुमची गाडी मागे घ्या आणि मला जाऊ द्या. आता इतक्यात विशालच्या पाठीमागच्या गाडीवाल्यांनी कालवा करायला सुरुवात केली आणि रुद्रच्या पाठीमागच्या लोकांनीही गोंधळ घालायला सुरुवात केली, कारण ही सगळी माणसं रुद्रचीच होती. अरे काय चाललंय हे, आम्हाला जायचं आहे, सणासुदीचे दिवस आहेत, आता कोणाकोणाला राखी बांधायची होती. कोणी कोणी राख्या बांधून घरी निघालं होतं. गाडीत लहान मुलं आहेत, कळतं की नाही काही. सामान्य जनतेला किती त्रास देतात हे पोलीस लोक, असा आरडाओरडा करत होते सगळे. विशाल चिडून म्हणाला, रुद्र तू माझ्या नादी लागू नकोस बरं का. तू मागे गाडी घे, तुला ते सोयीचं पडेल. आणि रुद्र म्हणाला, साहेब तुम्ही तुमच्या वर्दीचा गैरफायदा घेऊ नका बरं का, हे साफ चुकीचं आहे. विशाल म्हणाला, तू मुद्दाम करतोस ना हे मला त्रास देण्यासाठी. रुद्र शांतपणे म्हणाला, साहेब अहो मी का त्रास देऊ तुम्हाला, उलट तुम्ही आमच्यासाठी किती आणि काय काय करता. आणि आताही बघा ना, वर्षातून एकदा येणारा हा रक्षाबंधनाचा सण, त्यासाठी सुद्धा फुरसत मिळाली नाही ना, म्हणून तुमच्या हातावर अजून एकही राखी नाही. सख्या बहिणीकडे पण जायला जमलं नाही ना साहेब तुम्हाला. आणि आम्ही बघा किती राख्या बांधून आलो आहोत. आम्ही सगळे सण एन्जॉय करतो पण तुम्हाला ते करता येत नाहीत. कारण का तर तुम्ही आमची सेवा करत असता. आता त्याच्या या गोड बोलण्यानं विशाल थोडा शांत झाला. मग रुद्र म्हणाला, ठीक आहे साहेब, मी घेतो माझी गाडी मागे, पण त्या अगोदर माझी एक अट आहे. विशालने त्याच्याकडे तिरकी भोवई करून पाहिलं आणि म्हणाला, अट? कसली अट? आता तू मला अटी घालणार का. आणि रुद्र म्हणाला, अग्निहोत्री साहेब अहो अट फार साधी आहे हो. तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत आणि जनतेच्या तुमच्याविषयी खूप साऱ्या भावना आहेत आणि त्याच आज सगळ्यांना व्यक्त करायच्या आहेत. तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे सगळ्यांना आणि ती संधी आत्ताच चालून आली आहे असं मला वाटतं. विशाल
संशयानं पाहिलं आणि म्हणाला, म्हणजे नक्की तू करणार काय आहेस? रुद्र म्हणाला, तुम्ही जनतेची सेवा करता आणि म्हणूनच त्या उपकाराची परतफेड आता मी करणार आहे. विशाल म्हणाला, आणि हे सगळं करून तुला काय साध्य करायचं आहे? रुद्र म्हणाला, साध्य काहीच नाही अग्निहोत्री साहेब, फक्त तुमच्या ड्युटीचा मान राखायचा आहे. तुम्ही किती प्रामाणिकपणे सगळ्यांचं रक्षण करता आणि या ड्युटीच्या नादात तुम्हाला तुमच्या बहिणीकडे जाता आलं नाही, म्हणून मी तुमच्यासाठी राखी बांधायला तुमच्या बहिणी आणलेल्या आहेत. लाडक्या बहिणी साऱ्या आपल्याच आहेत. आता विशालला काही समजतच नव्हतं की नक्की याच्या मनात काय आहे. आणि रुद्र गाडीतून खाली उतरला. तो त्याच्या गाडीवर जाऊन बसला आणि मोठ्यानं सगळ्यांना उद्देशून म्हणाला, ए सगळे ऐका रे, आता कोणीच जायची घाई करू नका, कारण आता इथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम होणार आहे. अग्निहोत्री साहेबांना फक्त एक बहीण नाही, तर या शहरातल्या सगळ्या आया बहिणी त्यांच्या बहिणी आहेत, कारण ते सगळ्यांचं रक्षण करतात, स्वतःच्या बहिणी इतकंच. मग आपणही आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. साहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि आता सगळ्या बहिणी त्याच्या या पोलीस दादाला राखी बांधायला येणार आहेत, असं म्हणून रुद्रनं एक शिट्टी मारली आणि म्हणाला, या सगळ्या जणी तशा 50 बायकांची फौजच हातात आरतीचं ताट घेऊन त्याच्या दिशेनं आली. आणि त्या सगळ्या बायका पाहून विशाल तर चक्रावलाच. आणि त्या सगळ्या जणींनी त्याच्यासमोर लाईन केली आणि एक एक करून विशालला त्या राखी बांधत होत्या आणि शिंदेला सुद्धा राखी बांधत होत्या आणि त्यांचे आभार मानत होत्या आणि आपल्या भावना व्यक्त करत होत्या. त्या म्हणत होत्या, अग्निहोत्री साहेब, तुम्ही या एरियात आल्यापासून आम्हाला भीती वाटत नाही. आम्ही पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित आहोत. एक जण म्हणाली, तुमच्यामुळे माझं हरवलेलं चोरलेलं मंगळसूत्र परत मिळालं साहेब, तुमचे खूप धन्यवाद. एक जण म्हणाली, साहेब, तुमच्यामुळे माझ्या मुलानं दारू प्यायची सोडली, आता तो रात्रीचा घरातच थांबतो, त्याच्या अड्ड्यावर जात नाही, कारण सगळे अड्डे तुम्ही बंद केले ना, आणि आता तो पत्ते पण खेळत नाही. अग्निहोत्री साहेब पेट्रोलिंगला येतात म्हणून तो बाहेरच पडत नाही आणि अभ्यासही करायला लागला आहे. रात्री चौकात बसणारी टावाळकी करणारी टोळकी आता बंद झाली होती. मग एक जण म्हणाली, माझ्या नवऱ्यानं तुम्ही त्याला त्या रात्री हिसका दाखवल्यापासून दारू पिणं बंद केलं आहे साहेब, पण आता तो कामही करत आहे, कारण मी त्याला तुमची भीती घातली आहे. त्यानं तुमची धास्ती घेतली आहे साहेब. तुमच्यासारखा भाऊ असल्यावर कुठल्याच बहिणीला कसलीच चिंता नाही. आणि आता काय, प्रत्येकीच्या तोंडून विशालचं कौतुक चाललं होतं आणि त्याला खूप छान वाटत होतं. अभिमानानं त्याची छाती फुलून येत होती. आता एक तरुण मुलगी म्हणाली, साहेब, तुमच्यामुळे आम्ही रात्रीचा सुद्धा प्रवास करू शकतो. जॉबवरून घरी जायला उशीर झाला तर भीती वाटत नाही, नाहीतर यापूर्वी सतत गुंड अडवायचे जागोजागी, म्हणून खूप भीती वाटायची. साहेब, आता तुम्हीच आमचे भाऊ, असं म्हणून सगळ्यांनी त्याला राखी बांधली. आता अग्निहोत्री साहेबांनी तर अख्ख्या शहराला शिस्त लावली होती. रात्रभर म्हटलं तरी तो गस्त घालत राहायचा. सगळी गुंडगिरी संपुष्टात आणली होती. त्याच्या नावानं गुंड थरथर कापायचे, पण रुद्रला तेवढा तो पकडू शकत नव्हता आणि म्हणूनच रुद्र विशालच्या खूप डोक्यात जायचा आणि आता तोच शेवटी त्याच्या राशीला आला होता. आता विशाल भारावून गेला होता आणि रुद्र मात्र त्याच्या गाडीच्या बोनेटवर मांडी घालून बसून सगळी गंमत बघत होता. आणि आता त्यातच तोंडावर पदर घेतलेली दामिनी त्याला राखी बांधायला गेली आणि तिने त्याला राखी बांधली. राखी बांधून झाल्यावर तिला तिचे अश्रू अनावर झाले आणि त्याच्या हातावर तिच्या अश्रूचा एक थेंब ओघळला आणि ती गर्दीत परत माघारी आली. ती बोलली मात्र काहीच नाही, कारण विशालनं तिचा आवाज लगेच ओळखला असता. पण तिच्या अश्रूंचा थेंब बघून विशालला कळलं की ही दामिनीच होती आणि त्याचेही डोळे पाणावले. आणि विशालच्या लक्षात आलं की हा सगळा रक्षाबंधनाचा सार्वजनिक कार्यक्रम कोणासाठी चालला होता. दामिनीला विशालला राखी बांधता यावी म्हणून रुद्रनं हे सगळं केलं होतं. दामिनीचं त्याला तोंडही नाही दिसलं. आता सगळे गेले आणि विशाल म्हणाला, रुद्र, आता घेतोस का तुझी गाडी मागे, का तुला आत टाकू? रुद्र म्हणाला, माझं काम झालं, चला आता बाय बाय. आणि साहेब,
तुम्ही नशीबवान आहात बरं का. आज 51 बहिणींनी तुम्हाला राखी बांधली आहे. पुढच्या वर्षी 1001 बहिणी आणतो बघा. तेही झाडूनच प्रत्येक घरातल्या. मग तुमचं फक्त मनगटच नाही तर पायाच्या बोटापासून ते गळ्यापर्यंत राख्याच राख्या. फक्त डोळे दिसणार तेवढे बघण्यासाठी. टकमक असं म्हणून रुद्र एकटाच हसायला लागला आणि विशालने त्याच्याकडे बघून डोळे वटारले आणि मनातच म्हणाला, नॉटी, मूर्ख मुलगा, असं म्हणून थोडा हसला. आणि त्यानं थोडीशी मान तिरकी करून रुद्रच्या गाडीत बघण्याचा प्रयत्न केला तर दामिनी तशीच सीट खाली बसली होती. ती विशालला दिसलीच नाही, पण ती इथं आहे हे मात्र त्याला माहीत होतं. तिचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे विशालला नव्यानं सांगायची गरज नव्हती. आणि विशाल गाडीत बसायला निघाला आणि पुन्हा थोडासा पाठीमागे वळला आणि रुद्रच्या जवळ आला आणि त्याच्या छातीवर त्याची स्टिक टेकवून म्हणाला, थँक्यू. आणि रुद्रनं कानात बोट घालून हलवलं. त्याचा विश्वासच बसत नव्हता की विशाल त्याला थँक्यू म्हणाला. रुद्र म्हणाला, काय काय म्हणालात साहेब? मी ऐकलं नाही, पुन्हा एकदा म्हणा. आणि विशाल मोठ्यानं म्हणाला, शिंदे बेड्याना. तसं रुद्र गाडीच्या बॉनेटवरून टुनकन उडी मारून उतरला आणि म्हणाला, नको नको, ऐकलं मी तुमचं थँक्यू, मी निघालो. आता मघाशी रस्ता द्या म्हणून ओरडणाऱ्या सगळ्या गाड्या आपोआप मागे सरकल्या होत्या, दोघांच्याही मागच्या, कारण काम झालं होतं ना. आणि रुद्र तसाच मागे सरकून निघून गेला. आता विशालही गाडीत बसला आणि त्याला राहून राहून दामिनीचा त्याच्या हातावर पडलेला अश्रूचा थेंब आठवत होता आणि तो पुन्हा पुन्हा त्याच्या मनगटाकडे बघत होता. पण त्या इतक्या राख्यातून दामिनीची राखी मात्र त्याला ओळखता येत नव्हती. आणि इतक्यात पुन्हा रुद्रचा फोन आला. विशालनं फोन उचलला आणि कडक आवाजात म्हणाला, आता काय आहे तुझं? मन भरलं नाही का त्रास देऊन? रुद्र हसून म्हणाला, अग्निहोत्री, तुला किती पण त्रास दिला तरी माझं मन काही भरणार नाही, पण तुझं मात्र पोट भरल बरं का. तुझ्या बहिणीच्या हातची पुरणपोळी खाऊन. भरपूर तूप टाकलंय बघ तिनं, दाबून खा. तुझ्या गाडीच्या मागच्या सीटवर डबा आहे पुरणपोळ्यांचा. आणि देशमुखांच्या घरची पुरणपोळी कशी लागली ते नक्की सांग पुढच्या भेटीत. आणि एक पोळी ठेचा घालून केलेली सुद्धा आहे बरं का, जपून खा. असं म्हणून त्यानं फोन कट केला. विशालनं गाडी थांबवली आणि मागं जाऊन बघितलं तर खरंच तिथं पुरणपोळीचा डब्बा होता. त्यानं तो उघडून पाहिला तर विलायची आणि जायफळ घातलेल्या पुरणपोळीचा सुगंध हवेमध्ये पसरला आणि विशालच्या तोंडाला पाणी सुटलं. आणि त्यामध्ये एक चिठ्ठी होती. त्याने ती उघडून पाहिली. त्यात लिहिलं होतं, दादा प्लीज माफ कर ना, सॉरी. आणि पुन्हा ती चिठ्ठी पाहून विशालचे डोळे भरून आले. आणि चिठ्ठीच्या दुसऱ्या बाजूला लिहिलं होतं, अग्निहोत्री, मामा व्हायचं स्वप्न भंग झालं म्हणून रुसलास काय आमच्यावर, पण तुला लवकरच मामा बनवू, ते पण 12 वेळा तरी. मग तर खुश होशील ना. भाचे कंपनी मांडीवर खेळवून खेळवून दमून जाशील. इतकी भाचे कंपनीची लाईन लावतो बघ तुझ्यासमोर, आजच्या बहिणींसारखी. आता हे वाचून विशाल हसला आणि म्हणाला, नालायक आहेत दोघेही एक नंबरचे. आधी खोड्या करतात, रुसवतात आणि मग मनवण्यासाठी असले नाही नाही ते कुटाणे करतात. धड जास्त वेळ रुसूसुद्धा देत नाहीत. आणि आता विशालचा राग कमी झाला होता दामिनीवरचा, कारण आता तो राग कमी करण्यासाठी रुद्र महाशय होते ना तिच्या जोडीला. विशालला त्याच्या बर्थडे दिवशी त्या लहान रुद्रची खूप आठवण यायची. या रुद्रला पाहिलं की त्याला त्या रुद्रची आठवण यायची. पण त्या रुद्रची बहीण पद्मिनी होती आणि या रुद्रची पल्लवी आहे, म्हणून हा तोच रुद्र आहे याची खात्री पटली नव्हती. पण दोघेही सारखेच खोडकर होते असं विशालला वाटत होतं. विशालचा आणि त्या लहान रुद्रचा बर्थडे एकाच दिवशी असायचा ना. रुद्रनं त्याला कितीही त्रास दिला तरी बर्थडे दिवशी विशाल त्याला शेजारी बसवून केक कापायचा. तेव्हा विशालला खूप गिफ्ट यायचे. त्यातले गिफ्ट तो त्याला द्यायचा, खेळणी द्यायचा. आणि रुद्र त्या दिवशी विशाल दादा म्हणायचा आणि दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा खोड्या करायला सुरुवात करायचा.
आता विशाल घरी गेला. आई बाबा झोपले होते आणि तो डायनिंग टेबलवर बसून फक्त पुरणपोळीच खात होता. आ हा हा, काय चव होती या पुरणपोळीची. जिभेवर टेकवली की विरघळत होती. या पुरणपोळीची चव त्याच्या जिभेवर खूप वर्षापूर्वी रेंगाळली होती हे त्याला आठवत होतं. आईपेक्षाही सुंदर अशी ती पुरणपोळी होती. दामिनीनंही इतकी सुंदर पुरणपोळी शिकली तरी कधी आणि कुठं हे त्याला समजत नव्हतं. आता ती पुरणपोळी केली होती पद्मिनीनं आणि तो तृप्त होऊन बेडवर आडवा झाला आणि त्यानं फोन हातात घेतला. मग तिचा तो गोड आवाज आठवून गालात हसला. साहेब ही तिची गोड हाक त्याच्या मनात मुरत चालली होती आणि आता त्याला रोज सारखं पद्मिनीचा फोटो बघायची शुद्धसुद्धा राहिली नव्हती. आणि त्यानं तिचा नंबर सेव्ह केला पल्लवी या नावानं आणि अचानक फोन बाजूला टाकला. तसं त्यावर बोट पडून तिला कॉल लागला. आता 11 वाजले होते रात्रीचे आणि ती झोपेतून जागी झाली. त्याचा फोन बघून थोडी आश्चर्यचकित झाली आणि फोन घेऊन म्हणाली, हॅलो. हॅलो विशाल साहेब. आणि डोळे मिटून पडलेल्या विशाल म्हणाला, वा काय गोड आवाज आहे ना. किती सुंदर हाक आहे ही. मला त्या आवाजाचे भास होत आहेत. असं वाटतं की आयुष्यभर हीच हाक ऐकत राहावी. इतका मंजूळ आवाज कुणाचा असूच शकत नाही. असं वाटत आहे की मी या आवाजाच्या प्रेमात पडलो आहे. तिनं ते ऐकलं आणि फार चकित होऊन म्हणाली, हॅलो काय म्हणालात. विशाल पुन्हा म्हणाला, आता तर मला भास जास्तच व्हायला लागले आहेत तिच्या आवाजाचे. ती पुन्हा म्हणाली, हॅलो मी रुद्रची बहीण बोलते. आणि त्यानं खाडकन डोळे उघडले आणि बघतो तर फोन चालू आहे. त्यानं फार लाजून फोन घेतला आणि म्हणाला, हॅलो. ती म्हणाली, विशाल साहेब अहो किती वेळ झालं मी एकटीच हॅलो हॅलो म्हणत आहे. तुम्ही काही बोलत का नव्हता. तो जीभ चावून म्हणाला, सॉरी हां, ते अहो चुकून फोन लागला. ती म्हणाली, हो का, मग ठेवू का फोन, गुड नाईट. तसं तो म्हणाला, अहो ऐका ना, आता केलाच आहे फोन तर बोला ना थोडंसं. ती म्हणाली, विशाल साहेब रुद्र सांगत होता की तुमचं रक्षाबंधन खूप उत्साहात झालं म्हणे. विशाल थोडा चिडून म्हणाला, मग ठेवा फोन. ती म्हणाली, का. तो म्हणाला, त्याचं नाव नका घेऊ आणि मला फक्त साहेब म्हणा, अशी माझी अट आहे. मान्य असेल तर बोला माझ्याशी. ती हसून म्हणाली, बरं पण मग माझीही एक अट आहे. तो म्हणाला, कोणती. ती म्हणाली की तुम्हीही माझ्यासमोर येताना नेहमी वर्दीमध्येच यायचं. तो हसून म्हणाला, ओके डन, पण का ते सांगाल का. आणि ती म्हणाली, कारण तुम्ही वर्दीमध्ये खूपच असं म्हणणार इतक्यात जीभ चावत थांबली. आणि विशाल म्हणाला, काय काय म्हणालात, वाक्य पूर्ण करा ना. आणि ती लाजून संकोचून म्हणाली, गुड नाईट आणि फोन कट केला. आणि विशाल खूप खूप हसायला लागला. आता इकडे विशाल आणि पद्मिनीची लव्ह स्टोरी फुलत होती आणि तिकडे रुद्र दामिनी त्या दोघां मामा मामी बनवण्याची तयारी सुरू करत होते. दामिनी आज खूप खुश होती. रुद्र बेडरूममध्ये आला तशी ती खूप खुश होऊन त्याच्या गळ्यात पडली आणि तो पडता पडता वाचला आणि म्हणाला, अगं हळू हळू काय हे. ती म्हणाली, रुद्र खूप खूप थँक्यू अँड आय लव्ह यू. आणि रुद्रनं तिला मिठीत उचलून बेडवर ठेवली आणि तिच्या पदराची पिन काढून टाकली. तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, तू खुश आहेस ना, मग मीही खुश आहे. असं म्हणत त्यानं तिची कंबर हळूच दाबली आणि तिच्या प्रणयी भावना अनावर होऊन तिने त्याच्या तोंडात तोंड घातलं. रुद्रनं लाईट बंद केली आणि बघता बघता दोघांच्याही वस्त्रांचा अडथळा दूर झाला आणि त्यानं तिच्यावर प्रेम करत तिला तृप्त करून टाकली आणि दोघेही एकमेकांच्या कुशीत शांत आणि समाधानाने झोपले. आणि विशाल मात्र अजूनही तसाच जागा होता. पद्मिनीचं अपूर्ण राहिलेलं वाक्य मनातच पूर्ण करत होता.